नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये थोडक्यात काय होणार आहे याचा मी थोडक्यात रिव्ह्यू देते. आजच्या भागाचे तर आहे असं की आपल्याला जे नको ते पाहायला भेटणार आहे, पण आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांच्या मनाला जे पाहिजे आहे ते भेटणार आहे. याचीच मेन हायलाईट आहे, म्हणजे की ओरिजिनल बोका हा काव्याला भेटणार आहे. तिचा डुप्लिकेट बोका तर फाडला गेला आहे, पण ओरिजिनल बोका हा काव्याला भेटणार आहे. हीच आजच्या एपिसोडची हेडलाईट आहे. मी पुढे पण तो बोका ओरिजिनल बोका कसा भेटतो, पार्थ कसा भेटतो हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवात होते रम्या आणि वसूच्या कट कारस्थानी. भागाची सुरुवात होते रम्यापासून. रम्या थेट काव्याच्या खोलीत जाते आणि काव्याचा बोका उचलते. बोका घेऊन निघत असताना आशा तिथे दिसते. आशा संशयाने विचारते, रमाताई हातात काय आहे? पण रम्याच्या चालाखीने बोका लपवते आणि आशाताईला तिथून हाकलून देते. दुसऱ्या बाजूला जीवा मात्र पूर्णपणे शांत उदास बसलेला असतो. गुड्डू त्याची काळजी घेतो, स्वतःवर सगळी चूक घेतो, पण जीवा त्याला थांबवतो. दुसरी, तुझी नोकरी जाऊ नये, आपली मैत्री तुटू नये हे शब्द जीवाचं मन मोठं दाखवतात. नंदिनीने ब्लॉक केलेलं असतं तर जीवा स्वतःसाठी प्रयत्न थांबवणार नाही हे स्पष्ट सांगतो. इकडे बोक्याचा जीव घेणा क्षण काय आहे तो सांगते. बोक्याचा जीव घेणा क्षण म्हणजे इकडे रम्या वसूच्या खोलीत जाते. वसूच्या हातात मोठी कात्री असते. दोघी काव्याच्या बोका कापायचा प्लॅन करत असतात. या बोक्याचा एकही तुकडा कोणाला सापडता कामा नये असं वसू ठामपणे सांगते. पण नेमक्या क्षणी दरवाजा उघडतो तो आणि समोर असतो तो म्हणजे पार्थला उभं पाहून सगळेच हादरतात. पार्थला सगळं लगेच कळतं. हा बोका काव्याचा आहे, तुम्ही तिच्या परवानगीशिवाय कसा घेतलास असा तो थेट सवाल करतो. रम्या वसू सफाई देण्याचा प्रयत्न करतात, पण ठाम उभा राहतो. तो स्पष्ट शब्दात रम्याला सांगतो, काव्या आणि तिच्या बोक्यापासून तुम्ही लांब राहिला, त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. त्याच्यानंतर त्यांचा पूर्ण प्लॅन फसतो. इकडे मग काव्याचा भावनिक ब्रेकडाऊन दाखवलेला आहे. जसं की त्यामध्ये पार्थ बोका घेऊन काव्याच्या खोलीत जातो. काव्या तिथे नसते. तिच्या वस्तू पाहून पार्थीची तीव्र आठवण येते. मंगळसूत्र, परफ्यूम, क्रीम. तो स्वतःलाच कबूल करतो की तो काव्याला खूप मिस करतोय. तेवढ्यात काव्यात बोका शोधत धावत येते. पार्थ तिला सगळं सत्य सांगतो. रम्या आणि वसूने बोका फाडण्याचा प्रयत्न केला होता आणि तेवढ्यात वरून बोक्याचा कापूस खाली पडतोय. काव्याला सगळं समजतं. ती कोसळते, रडते, खूप रडायला येते. माझा बोका फाडला असं म्हणत ती पूर्ण हतबल झालेली असते आणि खूपच जास्त रडत असते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं. आता खरा बोका कोण? काव्या पायऱ्यांवर बसून रडत असते. पार्थ धावत येतो आणि तिला घट्ट मिठी मारतो आणि तेव्हाच पार्थ म्हणतो ते शब्द ज्याने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं, तुमचा ओरिजिनल बोका मीच आहे, तो फक्त डुप्लिकेट होता, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. हा क्षण म्हणजे आजच्या भागाचा आत्मा असतो आणि रम्या वसूचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला होता. इकडे जीवानंदिनीची प्रेमाची कसोटी चालू असते. दुसऱ्या बाजूला जीवानंदिनीला मनवण्यासाठी फॅन्सच्या नावाने बुके आणि नोट्स पाठवत असतो, पण नंदिनीला फक्त समजतं जीवाच पुन्हा एकदा माती खातोय ते. काव्य पार्थ एकत्र आलेले दिसत असतात, तरी जीवा आणि नंदिनी कधी एकत्र येणार हा प्रश्न अजूनही प्रेक्षकांना आहे आणि मलाही आहे, आणि त्यांनी लवकर यावं असं मला वाटतं. आणि आता नेमकी पुढे काय करणार आहे? रम्या आता कुठला नवा डाव खेळणार? नंदिनी जीवाचे माफ करणार का? हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. प्लीज सपोर्टिंग. थँक्यू.